नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मित्रांनो मक्का पिकाची लागवड जी आपण पाठीमागे जी केलेली आहे, तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारची मक्का पिकाची लागवड जी आपण कशा प्रकारची करत आहोत. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम जे ट्रॅक्टरच्या सहाय्याने मित्रांनो आपण जी रोटर मारून घेतले. त्यानंतर मित्रांनो आपण रोटर मारल्यानंतर पुन्हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मित्रांनो परत आपण सरी काढली. त्यानंतर मित्रांनो आपण जे टोकन मशीनच्या सहाय्याने जे मित्रांनो आपण मॅन्युअली ही जी मक्काची मित्रांनो आपण टाकलेली. तर मित्रांनो आपण ही जी मक्का मित्रांनो जमतेम मित्रांनो आपण एका झाडामध्ये अंतर जे ठेवलेलं आहे ते मित्रांनो फट्टाचे मित्रांनो आपण एका फुटाचा फट्टा ठेवलेला आहे. त्यानंतर मित्रांनो एक झाडापर्यंत मित्रांनो आपण जे अंतर जे 5 इंच जे आपण एवढं अंतर ते एका झाडामध्ये ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आपण कशा प्रकारे जी लागवड जी आपण केलेली आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला संपूर्ण आपण देणार आहोत. तर मित्रांनो चला बघूया आपला प्लॉट जे आपण कशा प्रकारे जी लागवड करत आहोत. तर मित्रांनो आपण हा जो प्लॉट आहे मित्रांनो आपण हरभरा मोडून मित्रांनो आपण हा मक्काचा प्लॉट जे लावत आहोत. मित्रांनो आपला हरभरा खराब झाला त्यामुळे आपण जे मक्काचा प्लॉट जे आपण आता लावत आहोत. मित्रांनो आपल्याकडे भरपूर पाणी असल्यामुळे आपण मक्काचा प्लॉट लावत आहोत. तर मित्रांनो आपण सेरंटा कंपनीची मित्रांनो आपण NK6802 ही व्हरायटी आपण जी घेतलेली आहे लावण्यासाठी. मित्रांनो आपल्याला मक्का पिकामध्ये भरपूर साऱ्या समस्या येते मित्रांनो. लष्करी अळी, त्यानंतर मित्रांनो भरपूर आपल्याला त्यामध्ये संकट येतात. तर मित्रांनो आपल्याला हे दूर करूनच आपला प्लॉट जे सक्सेस करायचा आहे. तर मित्रांनो आपण लागवडीनंतर मित्रांनो आपण जे मित्रांनो पाणीचे मित्रांनो आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देत आहोत. कारण मित्रांनो स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपल्याला फायदा असा होतो की मित्रांनो आपण हे जे आपण वरम काढलेले मित्रांनो हे जे मित्रांनो ढासळत नाही. त्यानंतर मित्रांनो दानाचे जर जास्त आपण पाणी जर दिलं मित्रांनो फट्ट्याना, तर फट्ट्यामार्फत जर आपण पाणी खालून जर भरले तर मित्रांनो काही वेळेस दाणे वाहून जातात अशी शक्यता असते. त्यामुळे आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने पहिलं पाणी जे आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने देत आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण नियोजन केले तर आपल्याला जे मक्का पद्धत जे मक्काची आवृत्ती मित्रांनो 100% परफेक्ट चांगली अशी येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण व्यवस्थापन करणं आवश्यक आहे मक्का पिकाबद्दल. तर मित्रांनो तुमच्याकडे कशा पद्धतीने मक्का लावतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा.